नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी मागच्या व्हिडिओत जे मॅक्सी मार्किंग केलेली, थोडीशी कट केलेली, ती इथे अल्टर करून दाखवणार आहे. सगळ्यात आधी आपण शोल्डरला शिलाई देऊन घेऊयात. उलट करून घ्यायचा गाऊन आणि इथे मार्किंगप्रमाणे शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला आणि शेवट स्टिच लॉक करायचं, जेणेकरून शिलाई कुठेही सुटणार नाही. आणि दुसरा शोल्डर देखील अशाच प्रकारे आपण शिवून घ्यायचा आहे, शिलाई देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला जादाचा जो भाग आहे तो कापून टाकायचा आहे. या शिलाईमुळे 1 इंच खोल गळा हा कमी झालेला आहे. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की जो समोर पॅच आहे त्याची शिलाई जी आहे ती मोठी आहे आणि तो उसवू शकते वापरल्यानंतर गाऊन. म्हणून मी लगेचच तिथे शिलाई द्यायला सुरुवात केली. जरा सावकाश द्यायची शिलाई, कारण आतमध्ये कापड अडकत जातं आणि त्याच्यामुळे शिलाई देताना जरा सावकाश द्यायची. आणि काय होतं, अशा शिलाया ज्या असतात मोठ्या गारमेंटच्या, त्या उसवतात पटकन आणि मग परत आपण अल्टर करून देखील गाऊन परत आपल्याला शिलाई मारण्यासाठी परत येतो. त्यामुळे काय करायचं, आधीच शिलाई देऊन घ्यायची. आपलं काम परफेक्ट करायचं, कारण जरा जरी उसवला गाऊन तर असं होतं की टेलरने शिलाई दिली नाही, व्यवस्थित केली नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे आपलं काम चोख करायचं. इथे माझी शिलाई देऊन झालेली आहे. स्टिच लॉक केलं आणि शिलाई वळवून घेतली. आता आपल्याला जी शोल्डरला शिलाई दिलेली होती ती डबल करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा मी याला शिलाई करून घेते. अशा प्रकारे आपण इथे गाऊनचा गळा कमी करू शकतो. जर डीप नेक नको असेल तर अशा प्रकारे कमी करू शकतो. जादाचा कापड मी इथे कापलेला आहे. ओव्हरलॉक मशीन जर असेल तर अवश्य ओव्हरलॉक करायची. आता जी काढलेली गळपट्टी होती उसवून घेतलेली, तीच इथे मी जोडणार आहे. डबल अशी घेऊन जोडायची आहे. हे दुमडून घेतलेली गळपट्टी आहे. आता आपल्याला ही दुमडून घ्यायची आहे. दुमडून घेण्याआधी हे बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग सकट याला दुमडून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपण त्याला दाबशिलाई देऊन घेऊयात. दाबशिलाई दिली की शिलाई व्यवस्थित राहते, दुमडताही छान येतं आणि शिलाई उसवत नाही. आता आपल्याला इथे दुमडून यावर शिलाई करायची आहे. आतल्या बाजूने देखील आपण शिलाई करू शकतो, पण मी इथून बाहेरून करणार आहे. सावकाश दुमडून घ्यायचं आणि शिलाई द्यायची. अंदाज येतो आपल्याला की केवढं कापड आतमध्ये दुमडलेलं आहे आणि अंदाजे शिलाई द्यायची. आणि जर असं जमत नसेल तर सरळ गाऊन उलट करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे शिलाई व्यवस्थितच येईल. ही पण व्यवस्थित आलेली आहे, कुठेही कापड सुटलेलं नाही आहे. यानंतर आपल्याला आता त्याला सरळ करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारचे पॅच असलेले गाऊन आता भरपूर येतात बाजारात, ट्रेंडिंगमध्ये आहेत. मग मी सरळला सरळ हात असा लावून घेतला आणि आता त्याला
मधोमध शिलाई देऊन घेत आहे. शोल्डर कडून हात जोडायला मी सुरुवात केलेला आहे. सावकाश हात जोडायचा, कारण हे उसवलेलं हात जे आहेत ते थोडेसे दुमडत होते. इथे जर जास्त दुमडत असतील तर आपण इस्त्री करायला देखील काही हरकत नाही. पण मी कॉटन गाऊन असल्यामुळे इथे इस्त्री केली नाही आहे. आता दुसऱ्या बाजूचा म्हणजे शोल्डरकडून दुसऱ्या बाजूचा आपण बॅक साईडला हात असा अर्धा राहिलेला होता तो जोडून घेणार आहोत. इथे हात जोडून होत आहे माझा. आता याला डबल शिलाई करून घ्यायची. इथे आपण ओव्हरलॉक देखील करू शकतो. आता मी याला डबल शिलाई करून घेत आहे. ही जेव्हा डबल शिलाई करतो तेव्हा जरा काम सोपं असतं, बरं वाटतं पटापट शिलाई द्यायला. कारण स्लीव्ज किंवा हात आधीच जोडलेले असतात, फक्त शिलाई मारायचं काम असतं. इथे माझी शिलाई करून झालेली आहे. दुसरा स्लीव्ज देखील किंवा दुसरा हात देखील मी असाच जोडून घेणार आहे. शोल्डरकडून मध्यावरून अगदी हात जोडायला सुरुवात करायचा. सरळला सरळ बाजू लावायची आणि इथे शिलाई द्यायला सुरुवात करायची. अशा प्रकारे पटापट मी शिलाई करून घेतली आणि आता गाऊन उलट करून घेतला. आता आपल्याला साईडची जी शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे. काखेकडे थोडासा गाऊन मी उसवलेला होता तो इथे जोडायचा आहे किंवा त्याला शिलाई द्यायची आहे. मी दंडघेराचा माप इथे घेतलेला आहे आणि तिथूनच शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे. जिथपर्यंत आपल्याला शिलाई जी गारमेंटची असते म्हणजे ओरिजिनल शिलाई होती तिथपर्यंतच मी शिलाई केलेली आहे आणि परत एकदा मी त्याला दुसरी शिलाई देऊन घेणार आहे. आता दुसऱ्या साईडला पण मी पॅक करून घेते, म्हणजे एकदम सरळ अगदी शिलाई द्यायला सोपं पडेल. माप टाकलं दंडघेराचं आणि इथे शिलाई देऊन घेतली. आता इथे मी डायरेक्टच शिलाई खालीपर्यंत देणार आहे. याला खिसा आहे, तिथे शिलाई देताना नीट बघून शिलाईवर शिलाई द्यायची, नाहीतर खिसा पॅक होण्याची शक्यता असते. तसा काही गाऊनमध्ये खिसे नावापुरतेच असतात, त्यात हात पण जात नाही आणि उगाचच दिलेले असतात. पण शिलाई देताना आपण चुकवू नये. कस्टमरने खिसा वापरो अगर न वापरो, आपली शिलाई व्यवस्थित पाहिजे. किंवा जर खिसा काढायचा असेल तर किंवा फिटिंग करताना खिशाची अडचण होत असेल तर ते कस्टमरच्या कानावर ही गोष्ट घातली पाहिजे. कारण काही फिटिंग करताना तो खिसा शिलाईमध्ये जातो. आणि आता इथे मी खिशाला देखील शिलाई करून घेत आहे. जर वापरलाच तर फाटायला नको किंवा उसवायला नको, कारण याची शिलाई मोठी असते. खिशाला मी शिलाई देऊन घेतली. याला जोड होता,
तो पण उसवू नये म्हणून मी इथे त्याला शिलाई करून घेतलेली आहे. यानंतर आता दुसऱ्या साईडला डबल शिलाई घालायची आहे, ते मी इथे घालून घेत आहे. यानंतर साईडने पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे माझी. आता आपल्याला उंचीचं माप जे टाकलेलं होतं ते इथे म्हणजे खालून दुमडून घ्यायचे आहे. मार्किंगनुसार दुमडली आणि आता याला शिलाई देऊन घेणार आहे. हे बघा, सरळ बाजूला मार्किंग केल्यामुळे आपल्याला दुमडणं सोपं जातं. ती खुणा दिसते, अगदी खूप डार्क करू नये खुणा, पुसट अगदी करायची आणि दुमडलेल्या भागाला ती खुणा मग दिसत नाही. डार्क केली तर खडू दिसणार. आपल्याला प्रत्येक वेळी पाठच्या बाजूला केलेली खुणा बघायला नको, सरळ बाजूने, यासाठी आपण अशा प्रकारे खुणा करून घेतलेली होती. एकूण 50 इंच एवढी पूर्ण उंची होती. त्या मापात मी इथे गाऊन दुमडून घेत आहे. जरा पाव इंच जास्त सोडलं तरी चालेल, कारण प्युअर कॉटनचे जेव्हा कपडे आपण धुतो तेव्हा किंचितसे आटतात, 2-3 वेळा धुतल्यानंतर आटतात. त्यामुळे तो अंदाज घेऊन जरा पाव इंच शिलाई जास्त सोडायची असते. अशा प्रकारे शिलाई माझी झालेली आहे आणि हा अल्टर करून झालेला हा गाऊन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.